या तुरीमध्ये 8.5 फुटाचं अंतर आहे 2 नळ्यामध्ये आणि मधात आपण 2 तास मक्याचे लावले. आपण दरवर्षी या शेतामध्ये अशाच पद्धतीने मका आणि तूर लागवड करतो. मागील वर्षीचा व्हिडिओ तुम्ही बघून घ्या कशा प्रकारची तूर झाली. बरेचसे शेतकरी मित्रांची समस्या असते की मक्यामध्ये तूर होत नाही. मित्रांनो, या पॅटर्न लागवड केलेली आहे. अजून या मक्यामध्ये तणनाशक फवारणी केलं नाही. एक निंदन करून घेतलं आपण, याला रासायनिक खत पण दिलं आपण 10-26-26 बोलते इसको 10-26-26 खत दिलं याला आणि एक फवारणी केली. फवारणीमध्ये आपण याला वापरलं अडीमध्ये डेलिगेट, आणखी एक सीवीड यूज केलं. बघा मका एकदम छान आहे या पद्धतीचा. आता तुरीची जी क्वालिटी आहे ही एकदम ग्रीन आहे. तर मित्रांनो, आपल्याला मक्याचं बी उत्पादन एकदम छान होते आणि तूर पण छान होते. या पॅटर्न मध्ये सर्व करणं पडते. फक्त समस्या एक आहे की सुरुवातीला आपल्याला तणनाशक मारता येत नाही याच्यामध्ये. तर तुम्ही जर या पद्धतीने लागवड केली असेल तर तणनाशक सुरुवातीला न मारता तुम्ही निंदन करून घ्या. आणि रासायनिक खतावर फार महत्व असते मित्रांनो. रासायनिक खत जर व्यवस्थित दिलं तर मकाही चांगला येते, तूर बी चांगली येते. आता आपण मक्याची पहिली फवारणी केली, तुरीला फवारणी बाकी आहे. आता आपण तुरीची फवारणी करू. पाणी आपल्या इकडे नाहीये सध्या, म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातच नाहीये. ज्यावेळेस पाणी येईल म्हणजे इथून 8 दिवसानं एक तुरीला फवारणी करू, तुम्ही बघसाल. आता हे जे शेत दिसते मित्रांनो, या पॅटर्न मध्ये सोयाबीन पेक्षा मक्याचं उत्पादन चांगलं होत आहे. दुसरी गोष्ट, जनावरांना चारा पण होत आहे आणि तूर हे एकदम विक्रमी उत्पादन देत आहे. तर अशा पद्धतीचा हा पॅटर्न आहे. तुम्ही जर व्यवस्थित नियोजन केलं तर तुमच्या शेतात पण होऊ शकते. आणि